केले काफी येत आहेत निघाले. हा मग ग्रहाचं बोलवा, महसूलचं बोलवा. बाई निघाले येत आहेत. जरा द्या पटापट निरोप द्या सगळ्यांनी. तोपर्यंत तुम्ही सुरू करा. येत आहेत. हो करतो, पण आपल्याला माहिती पाहिजे. सभापती महोदय, आम्ही प्रामुख्यानं राज्यातली कायदा सुव्यवस्था, नंतर महसूल विभागातील वेगवेगळ्या पद्धतीनं अनियमितता, नगर विकास विभागात कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि गृह विभाग कशा पद्धतीनं, राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असताना आज गृह विभागाची स्थिती काय, म्हणून प्रामुख्यानं सूचना दिल्याप्रमाणे आम्ही मोजके विभाग आज चर्चेला घेतलेले. सभापती महोदय, मी फार पालढाळ न लावता डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो. प्रामुख्यानं या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था या विषयाची जर आपण माहिती घ्यायची ठरवली सभापती महोदय, हे महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर जिजाऊंचं आहे, सावित्रीबाईंचं आहे, अहिल्याबाई होळकरांचं आहे. आणि असं असताना या राज्यामध्ये सर्वाधिक मुली बेपत्ता होण्याचा जे प्रमाण आहे हे आपल्या राज्याचं आहे. सभापती महोदय, की महाराष्ट्रातून सर्वाधिक अल्पवयीन मुली बेपत्ता आणि विक्री सुद्धा NCRBच्या अहवालामध्ये हे सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि याच्यात सरकार काय लक्ष देतं हा एक प्रश्न आहे. बालकावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सुद्धा मागच्या 2-3 वर्षात प्रचंड वाढ, मग अत्याचार असेल, अपहरण असेल, ही परिस्थिती सुद्धा बाल सुरक्षेसाठी अतिशय चिंताजनक या महाराष्ट्राची आहे. बेपत्ताच्या मुलींच्या विषयी मानवी तस्करीचे सुद्धा स्वरूप आपल्या समोर आलेले आहे. आणि म्हणून या बेपत्ता मुलींची संख्या मी फक्त गृह विभागापुरती मर्यादित न मांडता एक महाराष्ट्राची सामाजिक चिंता म्हणून सुद्धा बेपत्ता मुलींचं प्रमाण हे आपल्याला विचार करावा लागणार आहे. कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बघत असताना आपल्याला लक्षात द्यावं लागेल. केंद्र सरकारचा प्रिझन इन इंडिया हा एक अहवाल आहे. याच्यात जे कैद्यांचे मृत्यू झाले त्याच्यात महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे प्रिझन इन इंडिया याच्या अहवालामध्ये. बाल सुरक्षेचा प्रश्न मी मांडला. याच्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात या राज्यात घडत आहेत. मी महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण मागच्या काळातलं सांगितलं. जवळपास 26,137 महिला आणि 7,777 मुली बेपत्ता असल्याची नोंद मागच्या वर्षातली आपल्याकडेच आहे. अंमली पदार्थाचा जर विचार केला, राज्याचं धोरण 0% सहिष्णुतेचं दिसतंय. आणि म्हणून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था याचा पूर्णपणे जर विचार केला सभापती महोदय, तर सगळीकडची परिस्थिती चिंताजनक आहे. बरं, कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा जर आपण बघितला, लोकांकडून घडला असेल तर वेगळा मुद्दा, परंतु याच्यात कुंपण आणि शेत खाण्याचे अनेक प्रकार सभापती महोदय घडलेले आहे. पोलीसच कशा पद्धतीनं वागतात, सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं वागतात याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आत्ताच काल परवाचं उदाहरण आहे, सभागृहात चर्चा झाली की डोंबिवलीचा एक नगरसेवक रमेश म्हात्रे, मारहाण एखाद्या वेळेस रागाच्या भरात होऊ शकते, हे मी समजू शकतो.
परंतु महिलेला मारहाण जबाबदार पदाधिकारी करतोय सगळ्यात महत्वाचं आहे सभापती महोदय. नर्सला मारहाण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून हे करणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक. हे सगळं होतं न होतं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार एका प्रकाशकाला फोन करतात, शिवाजी कोण होता याच्याविषयी प्रकाशकाला दमदाटी केली जाते सभापती महोदय. आता या आमदारांनी आतमधलं पुस्तक वाचलं का नाही वाचलं? पुस्तक किती जुनं आहे, त्यांना आताच कुठून जाग आली? आणि म्हणून एक आमदार अशा पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये, ठीक आहे एखाद्या वेळेस एखाद्याला धमकी पण द्यावं लागते राजकारणात, असं काय मी धमकी दिली नाही पाहिजे असं म्हणत नाही, द्यावी लागते, परंतु अशा भाषेमध्ये ते एका पुस्तकाच्या प्रकाशकाला, बरे दुसरं कोणी सामान्य माणसाने केलं तर मी समजू शकतो, परंतु एक सत्ताधारी पक्षाचाच आमदार अशा पद्धतीनं धमकी देतो हे मला असं वाटतं चिंताजनक आहे. सभापती महोदय, मला एक काल पत्र आलं अंबरनाथ विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर यांचं, आणि हे आहेत मुरबाडचे, अंबरनाथ मुरबाड. तिथले जे स्थानिक आमदार आहे, आता नाव घेता नाही येणार मला, पण मुरबाडचे आमदार आहेत, मुरबाडचे आमदार आहे. यांनी या विश्वनाथ पनवेलकर यांना धमकी देताना एजाज लकडावाला हा जो गुंड आहे जेलमध्ये, याच्या मार्फत सुपारी दिल्याची लेखी जबाब ह्या लकडावाल्याने दिलेला आहे. लकडावाल्यांनी स्वतः पत्र लिहिलं, ते सभापती महोदय माझ्या जवळ आहे. आणि या पनवेलकरांनी पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, राष्ट्रपतींना पत्र लिहिलं. त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली, कुटुंबाला गंभीर जीविताचा धोका निर्माण झाला, आणि करतोय कोण? सत्ताधारी पक्षाचे आमदार. आता यांना सुरक्षा दिली पाहिजे नाही दिली पाहिजे यांनी मागितलेली आहे. मला असं वाटतं मी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती असताना आमदार कशा पद्धतीनं सुपाऱ्या देण्याचं काम, लकडावाला सारख्या माणसाला सुपारी देण्याचं काम मुरबाडचे आमदार देतात आणि एक सामान्य माणसाला धमकी देतात, हा प्रकार मी आपल्या समोर आणतोय. सभापती महोदय, माझ्याकडे एक पत्र आहे. हे पत्र एक डोळ्यात अंजन घालणार आहे. हे पत्र आहे जे शिंदे गटांच्या नगरसेविका आहे भाईंदरच्या, मीरा भाईंदरच्या सौभाग्यवती निशा नरेश नार्वेकर यांनी एक पत्र लिहिलेलं डीजींना आणि मुख्यमंत्रींना. सभापती महोदय, मी नीलमताईंना हे पत्र देतो. या जिल्हा संघटिका पण आहे माझ्या माहितीप्रमाणे. यांनी पत्र लिहिलं राज्याच्या डीजीला आणि मुख्यमंत्र्यांना, मीरा भाईंदर शहरातील महिलांवरील अत्याचार, भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचा गुन्हेगारांना असणारा राजाश्रय, तसेच वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याबाबत. हे काय आमच्या विरोधी पक्षाचं पत्र नाही आहे, सत्ताधारी पक्षाच्याच एक आमदार आहे मीरा भाईंदरच्या, जिल्हा संघटिका आहे निशाताई नरेश नार्वेकर नावाच्या. यांनी हे पत्र डीजींना दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांची यादीच दिलेली आहे. एक दिलेला आहे आरोपी गंगेश श्याम सुंदर झा, हा काहीतरी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष. एक आरोपी राजेश चव्हाण, एक आरोपी लक्ष्मण गणपत जंगम, एक आरोपी नगरसेवकांच्या संदर्भातले अनिल बाबूराव भोसले, नवीन गुप्तेश्वर सिंह, संजय वसंत थरथरे, दिनेश तेजराम जैन, प्रशांत दळवी. हे पत्र आमचं कोणाचं नाही आहे, सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्याच्या संघटिका असणाऱ्या एका महिलेचं पत्र आहे. आणि कोणत्या आमच्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या पक्षाच्या विरोधात नाही, तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात हे पत्र. मी एक उदाहरण दिलं की ज्या पद्धतीनं आताच्या घडीला ज्या पद्धतीने लोक वागतात त्याचं एक उदाहरण मी आपल्या समोर
या माध्यमातून सभापती महोदय मी दिलेलं आहे. माझ्याकडे अनेक केसेस आहे, अशा अनेक केसेस आहे माझ्याकडं. पण मला असं वाटतं मी वेळेचं भान ठेवून मोजक्या भूमिका आपल्यासमोर सभापती महोदय मांडतोय. आणि या सगळ्या धमक्या देणारे लोक कोण आहे आणि कोणाला कशा पद्धतीने धमक्या देतात, मला वाटतं याचा हा एक मी उदाहरण आपल्यासमोर सभापती महोदय ठेवलेलं आहे. हे करत असताना जसे राजकीय पक्षाचे आणि त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाचे लोक वागतात, तसे माझ्याकडे पोलीस सुद्धा कशा पद्धतीने वागतात याचं उदाहरण आहे माझ्याकडे काही. सभापती महोदय, एक मुंबईचा पोलीस उपअधीक्षक आहे, यांनी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्या मुलीनं केलेला आहे सभापती महोदय. त्याच्यानंतर अकोला येथील एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे, याने एका महिलेकडे, आता लाज वाटते बोलायला सुद्धा सभापती महोदय, पण एक मुलगी शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केलेली आहे सभापती महोदय. अकोल्याचा एक ASI. आणि अशा सभागृहात बोलायला सुद्धा मलाच लाज वाटते. परंतु ही स्थिती आत्ताच्या घडीला अशी आहे सभापती महोदय, ही आपल्यासमोर मी जास्त नाही 2-3 उदाहरण मी आपल्यासमोर दिलेले आहे. पोलीस कशा पद्धतीनं वागतात. एक उदाहरण माझ्याकडे आहे नवी मुंबईचं. एक सत्ताधारी पक्षाचा स्वीकृत सदस्य आहे, त्याचं नाव चौगुले. एका महिलेनं त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे सभापती महोदय, रबाळे पोलीस स्टेशनला. तक्रार केल्यानंतर मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, महिलांच्या तक्रारीची फार चर्चा होऊ नये असं मला वाटतं. परंतु नवी मुंबई पोलीस स्टेशनच्या रबाळे पोलीस स्टेशनचे सिनियर PI याच्यात बाळकृष्ण सावंत, ज्या मुलीनं तक्रार केली महिलेनं, तिला सांगतो, तिच्या घरमालकाला सांगतो की हिच्याकडून घर रिकामं करून घे. म्हणजे पोलीस हे जनतेचे सेवक झाले की सत्ताधारी पक्षाचे नौकर झालेले. एक रबाळे पोलीस स्टेशनचं मी एक साधं उदाहरण मी आपल्यासमोर सभापती महोदय ठेवलेलं आहे. सभापती महोदय, पोलीस कशा पद्धतीनं वागतात, कारण या राज्याच्या या सगळ्या विषयावर, कायदा सुव्यवस्थेवर जसं पाहिजे तसं नियंत्रण आत्ताच्या घडीला सभापती महोदय सत्ताधारी पक्षाचं नाही आहे, मंत्र्यांचं नाही आहे. मंत्री आपला मतदारसंघ आपल्या जिल्ह्याच्या बाहेर पडायलाच तयार नाही आहे. राज्याशी देणं घेणंच कोणाला नाही आहे. मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. आमच्या संभाजीनगरात वेरूळ एक शिक्षकाचा मृत्यू झाला सभापती महोदय. त्याच्यावर एक लक्षवेधी विक्रम काळेंनी केली होती. या पोलिसांनी, एक वैजापूर पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहे, मला वाटतं यांनी एका शिक्षकाला ज्या पद्धतीनं रात्री कोंबलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सभापती महोदय, याच्यामध्ये ज्याच्यात जे आरोप यांच्यावर दाखल केले 10 तासात जामीन झाला. 302चा आरोप असणारे लोक पोलिसांबरोबर तिथं पोहोचतात, खाजगी गाडी घेऊन जातात ज्या गाडीला क्रमांक नाही, आणि गुन्हा होतो रात्री 10 जूनला रात्री 11:30 वाजता. मी स्वतः 4 तास रास्ता रोको केला सभापती महोदय त्या ठिकाणी, आणि रात्री 9 वाजता मग गुन्हा दाखल झाला. कलम असे थातूर मातूर कलम लावले गेले. आणि म्हणून हे कोण जे नागरगोचे असतील, जे कोणी त्यांच्या सोबतचे गुंड असतील, 302चे आरोपी सोबत घेऊन पोलीस फिरतात. त्या गाडीला क्रमांक नाही आहे सभापती महोदय. आणि एका मुख्याध्यापकाचा, एका शिक्षकाचा बळी घेतला जातो. आणि मला असं वाटतं हे पोलिसांच्या वागण्याच्या पद्धती मी आपल्यासमोर या समोर ठेवतोय. अशीच घटना घडलेली सभापती महोदय केजमध्ये पोलीस ठाण्यामध्ये 9 तास एक मुलगी बसली, 9 तास. आणि हिची वैद्यकीय तपासणी होती, हिच्यावर अत्याचार झालेले होते. 9 तास हिचं दखल घेतली गेली नाही, 9 तास पूर्ण. मी SP ला फोन लावला, नंतर SP विषयी तक्रार नाही, पण स्थानिक पोलीस स्टेशन ज्या पद्धतीनं वागतं की एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले होते, तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तब्बल 9 तास सभापती महोदय पोलिसांनी लावलेले. या राज्यामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, आम्ही याच्यामध्ये जे मुद्दे मांडलेले आहे की परफेक्ट वुमन मॅगझिनच्या माध्यमातून मुंबईमध्ये फॅशन शोचे आयोजन केले. काय प्रकार आहे सभापती महोदय? हे वर्सोवा मुंबई येथील कोण, रक्षित कोठारी, वैशाली कोठारी, खुशी ठक्कर परफेक्ट वुमन मॅगझिन चालवतात सभापती महोदय. नवोदित महिलांची फसवणूक करतात.
आणि याच्यामध्ये पोलीस उपायुक्त झोन 11 श्री घुगे व वर्सोवा पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबंधे आणि त्याच्यामुळे या लोकांवर कारवाई होत नाही. माझ्याकडं या महिलेनी दिलेले सगळे पैसे, त्याचे फोन पे, सगळे डिटेल्स हे सभापती महोदय. हे लोक अशा पद्धतीनं तक्रार, अशा पद्धतीनं फसवाफसव करतात. आणि या महिलेने जी दिलेली तक्रार आहे कांदिवली पोलीस स्टेशनला, मला वाटतं DCPने तक्रारीची दखल घेतली नाही, उलट DCP त्याच्यामध्ये सहभागी आहे. पोलीस कमिशनरला तक्रार दिलेली आहे. आणि म्हणून कोण संदीप घुगे पोलीस उपायुक्त परफेक्ट वुमन मॅगझिनच्या लोकांना सहकार्य करतो. मला असं वाटतं अशा अधिकारावर, मला वाटतं हा अधिकारी अतिशय वादग्रस्त आहे. अकोलामध्ये SP असताना सुद्धा जातीय हिंसाचार त्यांच्या समोर झाला आहे. सांगली SP असताना सुद्धा एका तडीपारी आदेशावर न्यायालयाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. असा पोलीस अधिकारी या ठिकाणी सभापती महोदय. आणि हा परफेक्ट वुमन मॅगझिन चालवलेल्या लोकांशी लागेबांधे या लोकांचे जुडलेले. माझ्याकडे तुम्ही बघितलं तर हे बघा, याच्यात फोन पेचे सगळे आकडे माझ्याकडे आहे. आणि त्या महिलेनं रितसर तक्रार आमच्याकडे सभापती महोदय केलेली आहे. हे सगळं होत असताना राज्यामध्ये चाललं काय की ज्या पद्धतीनं जर बघितलं, विषारू दारूमुळं लोकांचे 20-22 लोकांचे बळी जातात. दारूबंदीचा कायदा आहे, पण दारूबंदी पोलिसांच्या आशीर्वादानं, एक्साईजच्या आशीर्वादानं दारूबंदीला पूर्णपणे लाथ मारले जाते आणि सर्वसामान्य माणसाचे जीव घेतले जातात. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून ही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बोलत असताना मला असं वाटतं या राज्यामध्ये अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोडे पूर्णपणे सभापती महोदय निघालेले. आणि म्हणून ही कायदा सुव्यवस्था राज्यातली आताच्या घडीला जर बघितली तर मला असं वाटतं याच्याकडे आपल्याला लाज वाटेल अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय निर्माण झालेली आहे. मी पुन्हा कायदा सुव्यवस्थेवर शेवटी बोलेल, पण आपण जर नगर विकास विभागाचं बोलायला काय चालू आहे, या राज्यात नगरपालिका घ्या की मुंबईसारखी महापालिका घ्या, सगळ्या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार आणि टक्केवारी घडलेली सभापती महोदय. सर्वसामान्य माणसाचे जीव सुरक्षित नाही आहे. इनलिगल अनधिकृत कामकाज सगळीकडे चालू आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारीशिवाय होत नाही, परंतु टक्केवारी घेऊनही काम होत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. या राज्यामध्ये वेगवेगळ्या स्थितीचा जर विचार केला तर माझ्याकडे पनवेल जिल्हा, नवी मुंबई जिल्हा, रायगड इथले काही केसेस आहे. सिडकोने प्लॉट दिले सभापती महोदय, फक्त प्लॉट दिले म्हणजे विकले नाही, फक्त अलॉट करण्याचं त्यांनी टेंडर निघालं. विकासकांनी तिथं लगे बोर्ड पण लावले, बांधकाम पण सुरू केलं. महारेराचा काही संबंध नाही, कुठं रजिस्ट्रेशन नाही, कुठं सिडकोकडे पैसे भरलेले नाही. आणि त्या ठिकाणी मोठे मोठे सेल्स ऑफिस उघडले, 1 रुपया सिडकोकडे भरलेला नाही, फक्त सुरुवातीची रक्कम भरलेली. आणि तिथं मोठ्या मोठ्या स्कीम डिक्लेअर केल्या. सिडकोचे अधिकारी डोळ्यावर झापड करून झोपलेले सभापती महोदय. आज या ठिकाणी चौकशीची आवश्यकता आहे. महारेराला मोजत नाही आहे, महारेराच्या विदाऊट परमिशन या ठिकाणी काम चालू आहे. मी मागच्या काळात सुद्धा या सगळ्या लोकांचे नाव दिले होते. नवी मुंबईमधील हे सगळे सिडकोने दिलेले प्लॉट्स आणि त्याच्यावर चालू असलेले काम, याचा मला असं वाटतं या पद्धतीनं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, हे सगळं होत असताना नवी मुंबईसारख्या महानगरपालिकेत पुतळ्याच्या देखभालीची एक विषय मागच्या काळात निघाला. सगळ्या पुतळ्याचं नाव घेतलं गेलं आणि हे सरकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतं आणि शिवसेना प्रमुखांच्याच पुतळ्याचा विसर पडला या महानगरपालिकेला. नंतर नगरसेवकांनी लक्षात आणून दिलं आणि नंतर मला असं वाटतं या पुतळ्याचं नाव घेतलं, परंतु देखभालीसाठी सगळ्या पुतळ्याचं नाव होतं त्याच्यात, परंतु शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याचं कुठेही नाव नव्हतं. सभापती महोदय, नाशिकमध्ये जे म्हाडामध्ये काय झालं, हा नगरविकास विभागाचा विभाग आहे. बनावट कागदपत्रे, भूखंडामध्ये बनावट कागदपत्रे, भूमी अभिलेखात फेरफार, आर्थिक फसवणूक, अटकपूर्व जामीन घेतला सभापती महोदय. सत्ताधारी पक्षाचे लोक आहे. कारवाई होत नाही, अटकपूर्व जामीन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात नोटीस पाठवली विधी विभागानं. काय कारवाई केली पुढे? उजळ माथ्याने फिरतात, म्हाडाच्या भूखंडामध्ये बनावट कागदपत्र देतात, भूमी अभिलेखात फेरफार करतात, आर्थिक फसवणूक करतात. सरकारने, मला असं वाटतं,
फसवण्यासाठी किंवा प्रेशरसाठी नोटीस पाठवली, ती नोटीस माझ्याकडे आहे. मी विचारणार आहे सरकारला की अशा पद्धतीनं अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सरकारने पत्र लिहिलं होतं विधी विभागानं. सरकारने पुढे काही कारवाई केली नाही, कारण सत्ताधारी पक्षाचेच लोक आहे. आणि म्हणून सभापती महोदय, नगर विकास विभागामध्ये म्हाडा असेल, सिडको असेल, महापालिका असेल, एक माझ्याकडं आता सगळेच मुद्दे नाही, परंतु आणखी एका महापालिकेचा विषय मी आपल्याला सांगतो की वसई विरार शहराच्या इंटिग्रेटेड वेक्टर मॅनेजमेंट. सभापती महोदय, थोडं तिडकं नाही, याच्यात उपलब्ध कागदपत्र आहे, याच्यात अनेक प्रशासकीय प्रक्रियात्मक अनियमितता सभापती महोदय दिसतात. याच्यात ज्या पद्धतीने या निविदा काढलेल्या आहे, मेसर्स किरण कॉर्पोरेशन, मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाचे लागे बांधे इथं कशा पद्धतीनं चालू आहे, कोट्यवधी रुपये कशा पद्धतीनं त्याची उधळपट्टी या वसई विरारच्या महापालिकेत चालू आहे इंटिग्रेटेड वेक्टर मॅनेजमेंटच्या नावाखाली. याच्यामध्ये 100-200 कोटी रुपयाची अनियमितता सभापती महोदय झालेली. मी हे का सांगतो, माझ्याकडे असे शेकडो उदाहरण आहे, पण मी एक उदाहरण मुद्दाम सगळ्या प्रकरणातले एक उदाहरण मी आपल्या समोर मांडतोय की असं हे सगळीकडे होतंय. फक्त महानगरपालिकेचं नाव बदलायचं, वेगवेगळे नाव घेऊन, वेगवेगळ्या योजना घेऊन अशाच पद्धतीनं काहीतरी नवीन करायचं आणि या सरकारला चुना लावायचा. सभापती महोदय, हे मोठे मोठे शहरं असतील, छोट्या शहरामध्ये सुद्धा नगरविकास मागे नाही. मी फक्त मुद्दाम 2-3 केस स्टडी म्हणून, एक अहमदपूर नगरपालिका, भूम नगरपालिका आणि दिंडोरी नगरपालिकेचे माझ्याकडे वेगवेगळे प्रकार आहे सभापती महोदय. आता दिंडोरीला तर हाईट आहे सभापती महोदय, सरकारने निधी दिला, याच्यात महापालिकेचा सुद्धा हिस्सा असतो. सरकारचा जसा हिस्सा येतो तसा नगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो. इथली नगरपालिका एवढी दिंडोरीची पुढची आहे, तिनं सरकारचा हिस्सा यायच्या आधी सगळे पैसे देऊन टाकले सभापतीमध्ये. बाकीच्या नगरपालिकेकडं पैसे नाही, परंतु या नगरपालिकेकडं मोठे निधी आहे. आणि म्हणून मला वाटतं या दिंडोरी नगरपंचायतीमध्ये रस्ते विकास प्रकल्पात शासनाचे जे नियम आहे त्याचं उल्लंघन या ठिकाणी झाल्याचं सभापती महोदय दिसतं. असाच प्रकार अहमदपूरमध्ये झालेला आहे. 45 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठ्याची योजना पूर्णपणे फेल झालेली सभापती महोदय. भूम नगर परिषदेचं उदाहरण सुद्धा असंच आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प पूर्णपणे बंद झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळे विषय महत्त्वाचे. आत्ताच इथं सरनाईक साहेब आले, मी त्यांच्या गावचं उदाहरण आपल्याला सांगितलं की त्यांच्या गावामध्ये काय चालू आहे, कायदा सुव्यवस्थेचा. त्यांच्याच पक्षाची जिल्हा संघटिका तक्रार करते सत्ताधारी पक्षाची विरुद्ध, मी त्यांचे नावं सुद्धा सांगितलेले. आणि एवढे मोठे मंत्री आहेत तिथं, परंतु त्यांच्या पक्षाच्या लोकांना तक्रार करावी लागते डीजीकडं, मुख्यमंत्र्याकडं. अशा प्रकारची स्थिती सरनाईक साहेब, की तुमच्या पक्षाची सत्ता असताना तुमच्या पक्षाच्या नगरसेविकांना, त्या नार्वेकर ताईंना मी सगळे डिटेल सांगितलं, डीजीकडे तक्रार करावी लागते, मुख्यमंत्र्याकडे तक्रार करावी लागते. अशा प्रकारची या राज्यामध्ये सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, नगर विकास विभागाचं मी नगरपालिकेची उदाहरणं दिले तुम्हाला, छोट्या महापालिकेचे दिले, मधल्या नाशिक सारखी, वसई विरार सारखी, मुंबईचे सुद्धा मी सांगितलं. हे सगळं करत असताना महसूल विभाग हा एक महत्त्वाचा विभाग सभापती महोदय. महसूल विभागात या ठिकाणी जर सांगायचं झालं सभापती महोदय, छोट्या छोट्या गावात सुद्धा कशा पद्धतीनं चालू आहे सभापती महोदय. एक माझ्याकडे काही उदाहरणं आहे. बीड जिल्ह्यातलं गेवराई, घरकुल योजनेसाठी वाळू न्यायला परवानगी आहे. या इथल्या गेवराईच्या तहसीलदारांनी 25,000 ब्रास वाळू स्वतःच घेऊन गेला. 90 कोटी रुपयाची सभापती. तहसीलदार लोकांना घरकुलासाठी वाळू द्यायची म्हणतो, आणि या गेवराईच्या तहसीलदारांनी जवळपास 90 कोटी रुपयाची 25,000 ब्रास दारू. म्हणजे लोकांना वाटायचं की वाळू माफिया आहे, पण वाळू माफियाच्या नावाखाली या तहसीलदारांनी या ठिकाणी मला असं वाटतं हैदोस घातलेला आहे. हा तहसीलदारच वाळू माफिया सभापती महोदय झालेला आहे. आणि म्हणून कुंपण शेत खातं हा मुद्दा मी इथं आपल्या माध्यमातून सरकारसमोर, मला वाटतं स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांनी सुद्धा तक्रार केलेली सभापती महोदय. आणि म्हणून वाळू माफिया बदनाम होत असतानाच अधिकारीच कशा पद्धतीने, तसंच उदाहरण बाजूला अंबडचा तहसीलदार लाच घेताना गेला सभापती महोदय. विजय चव्हाण नावाचा अधिकारी हा एसीबीच्या जाळ्यात अडकला वाळूमध्येच. हे पहा सभापती महोदय, ग्रामसेवक, तलाठी आपण समजू शकतो, तहसीलदार लेवलचे लोक.
आज अंबडचा तहसीलदार असेल, गेवराईचा तहसीलदार असेल, सभापती महोदय, हे तर सोडा, बीडच्या कलेक्टर जेलमध्ये आत्ताच्या घडीला. मी हे राज्य कसं चालतंय सांगतोय, गुड गव्हर्नन्स कसं आहे. या राज्याचे कलेक्टर जेलमध्ये या राज्यात काम करणार आहे सभापती महोदय. तहसीलदार वाळू चोरी करतात. अशा प्रकारची या राज्याची स्थिती नाही. राज्य गुड गव्हर्नन्स म्हटलं जातं, झिरो टॉलरन्स म्हटलं जातं. जर राज्याचे कलेक्टर जेलमध्ये, तहसीलदार जेलमध्ये, तर कोणतं गुड गव्हर्नन्स आहे, कोणतं गुड गव्हर्नन्स आहे, कोणतं झिरो टॉलरन्स आहे, हा माझा प्रश्न सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारला आहे. सभापती महोदय, आपण काल या ठिकाणी बावनकुळे साहेबांचं कौतुक केलं, काम करतात चांगलं, पण खाली काय झालं तर काय माहिती. मी पुन्हा सांगतो, एक सत्ताधारी पक्षाचाच आमदार ठाण्यातला वर्साव्याची आदिवासीची जमीन बळकावतो सभापती महोदय. आदिवासीची जमीन, वर्सावे जिल्हा ठाणे येथील आदिवासीची जमीन 7-11 हॉटेल्स नावाने बेकायदेशीर ताबा करतो. तिथं तलाव करतो, बगीचा करतो, काय काय करतो, आणि मी मुख्यमंत्र्याच्या जवळचा आहे म्हणतो. सरकार काय झोपलेलं आहे? कलेक्टरनी पुरावे दिलेले आहे सभापती महोदय. कलेक्टरनी सचिवाकडे रिपोर्ट दिलेला आहे, त्या रिपोर्टची कॉपी माझ्याकडे आहे. आणि मग सत्ताधारी पक्षाचा आमदार जर आदिवासीची जमीन लुटून तुम्ही आदिवासीसाठी कायदे आणता, मोठे मोठे आदिवासीच्या संरक्षणाच्या गोष्टी करता, गुड गव्हर्नन्स करता, झिरो टॉलरन्स करता, आधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बघा हे काय करतात, आदिवासीच्या जमिनी काय लाटतात, लोकांवर हल्ले काय करतात. आणि म्हणून मला असं वाटतं, हे सगळं होत असताना भ्रष्टाचाराचा हैदोस या महसूल विभागामध्ये सुद्धा सभापती महोदय मांडलेला आहे. ठिकठिकाणी जे मुद्रांक शुल्क आहे याच्यामध्ये घोटाळे आहे. आपल्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं की 1 एप्रिल 21 ते 2026च्या घोटाळ्याचा आम्ही ऑडिट करू, 20,000 कोटी रुपयाचा पर्दाफाश करू. अरे 20,000 कोटीचा तर फक्त मराठवाड्यात 3 जिल्ह्यामध्ये घोटाळा झालेला आहे सभापती महोदय. माझ्याकडे लिस्ट आहे कुठं कुठं झालेलं आहे. आज मुद्रांक शुल्कामध्ये संभाजीनगर, बीड आणि जालना इथं कमी मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने जवळपास 62 कोटीचा तोटा हा 2 वर्षात घडले, 1 वर्षात घडलाय सभापती महोदय. आणि जर सगळे जर मोजले 2 वर्षात 276, एका वर्षात 62 आणि 10-20 वर्षाचा जर विचार केला तर हे मुद्रांक शुल्क कमी दाखवल्यामुळे कोट्यवधी रुपयाचं बुडवतो कोण? तर सरकारच बुडवतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आदिवासीची जमीन लाटणं ठीक आहे. तुळजाभवानी मंदिराची 4,000 एकर जमीन लाटलेली सभापती महोदय. तुळजाभवानी मंदिराची, तुळजापूरची, आपण कुलदैवत म्हणतो तुळजाभवानी, आणि या देवस्थानाची 4,000 एकर जमिनीचा घोटाळा महसूल अधिकाऱ्याच्या पाठिंब्याने लोकांनी लाटली. 4,000 एकर जमीन जी तुळजाभवानी जे ट्रस्ट आहे मंदिराची आहे, 4,000 एकर जमीन या ठिकाणी लाटली गेली सभापती महोदय. सभापती महोदय, अशा पद्धतीने या राज्यामध्ये महसूल विभागाचं मुद्रांक शुल्क चोरी केली जाते. तहसीलदार वेगळ्या ठिकाणी आहे, कलेक्टर जेलमध्ये सभापती महोदय, आणि सरकार वेगवेगळ्या घोषणा करतं. आता सरकारने ठिकठिकाणी अप्पर तहसील करायचा निर्णय घेतला. काय तिथं गेस्ट हाऊसमध्ये चालू आहे, काही ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये तर अप्पर तहसील चालू आहे सभापती महोदय. जर आपल्याकडे नसेल तर नका करू ना, आपल्या खिशात काही नसेल तर नका करू. तहसीलदाराला चांगलं कार्यालय असलं पाहिजे, पंचायत समितीला चांगलं कार्यालय असलं पाहिजे. परंतु राज्यातील जे नवीन 69 प्रस्तावित जे तहसील कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालय, सभापती महोदय, यांना साधं जागा नाही, यांच्या ऑफिसमध्ये साधे पंखे नाही, अशा प्रकारची स्थिती. आणि म्हणून मला असं वाटतं हे तहसील कार्यालय नुसत्या घोषणा सरकारने करण्यापेक्षा याला सुविधा सहित या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये कित्येक लोक रिटायर्ड झालेले मोठे मोठे अधिकारी अजूनही सरकारमध्ये बसलेले. एकच उदाहरण देतो मी, बाकी 17 माझ्याकडे 10 उदाहरणं आहे. एकच अधिकारी आहे, बिपिन श्रीमाळी नावाचा IAS ऑफिसर आहे, यांनी मागासवर्गीय समाजाचा निधीचा गैरवापर केला आहे सभापती महोदय. यांनी महाप्रीत नावाची संस्था स्थापन जी केलेली आहे सरकारने, तिची परमिशन घेतलेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी या सगळ्याच्यात 500 कोटीचा निधी
आणि MSRTCचं सुद्धा निवृत्तीवेतन निधीतील सुमारे 15 कोटी रुपये त्यात घेतल्याची माहिती. आता खरं काय खोटं काय मला माहिती नाही. आणि म्हणून असे अधिकारी स्वतःचं डिपार्टमेंट सोडून वेगळ्या ठिकाणी घुसून अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर हे राज्य कसं का चालतं हा प्रश्न आहे. आज हे सगळं होत असताना समाजामध्ये न्याय देणं हे सगळं काम असताना ज्या पद्धतीनं काम चालू आहे, सभापती महोदय, ठाण्यामध्ये कल्याण महानगरपालिकेनं बुद्धभूमी फाउंडेशन आहे, मागच्या जवळपास 80-90 वर्षानं तिथं आहे. इथं बुद्ध मूर्ती आहे, बौद्धाचं स्तूप आहे, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची विटम प्रतिकृती आहे, 42 झाड आहे. सभापती महोदय, कल्याण महानगरपालिकेनं सगळं तोडून टाकलं. या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन आहे. खरं तर आपण दीन दलित समाजाला मला असं वाटतं आपण एक प्रकारे संरक्षण देण्याचं काम करतो, परंतु आज या ठिकाणी हे धम्मस्थळ पूर्णपणे पाडण्याचं काम कल्याण महानगरपालिकेने केलं. 42 झाड सुद्धा पाडलेले सभापतीमध्ये. कोणाच्या स्वार्थासाठी पाडले मला माहिती नाही, परंतु MMRDAनं हे कल्याणची जी बुद्धभूमी फाउंडेशन आहे ही ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं हे जुनं सेंटर आहे, हे काही आताचं नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर काम चालत असेल तर तुम्ही समाजात कशा पद्धतीनं वागता हा प्रश्न सभापती महोदय. सभापती महोदय, या राज्यामध्ये बागेश्वर बाबा येतो आणि तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. याला कोणी शिकवलं? हा कोण बागेश्वर बाबा आला? हा शिवाजी महाराजाविषयी बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते, सरकार काही करत नाही. त्या स्टेजवर मान्य मुख्यमंत्री बसलेले असतात, संघचालक बसलेले असतात आणि त्यांच्या उपस्थितीत हा बाबा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते. यांनी पाहिली का छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार? ह्या बागेश्वर बाबांनी अंधश्रद्धा फैलावतो समाजामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते म्हणतो. याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत सरकारने दाखवण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. कोण जैन मुनी येतो, आचार्य नयन पद्मसागरन म्हणतो तारा राणी महाराणी तारा राणी जैन धर्मीय होत्या. जैन धर्माचा आधार करतो आपण, पण तारा राणी जैन धर्मीय होते कोण म्हणतात? अरे जिथं गवताला भाले फुटतात हे तारा राणीने सांगितलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आणि तारा राणी जैन धर्मीय असं येऊन एक जैन मुनी आचार्य म्हणतो. सरकारची हिंमत झाली या जैन मुनीला अटक टाकायची, जेलमध्ये करायची? सरकार करत नाही, बागेश्वर बाबाला करत नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालेला चालतो, यांना तारा राणी महाराणी तारा राणीचा अपमान झालेला चालतो सभापती महोदय. परंतु सरकार ना बागेश्वर बाबाला बघत ना जैन मुनी आचार्य नयन पद्मसागरला बघत, अशा प्रकारचे सरकार आहे सभापती महोदय. सभापती महोदय, या राज्यामध्ये भोंदू अशोक खरातकडे पोस्टिंगसाठी लोक जातात. या राज्याची स्थिती काय? फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, पण भोंदू अशोक खरातकडे अधिकाऱ्यांना जावं लागतं. त्या अशोक खराचं आता काय चालू आहे माहिती नाही, परंतु मला असं वाटतं ही घटना आपल्या राज्यामध्ये घडली हे तितकीच महत्त्वाची सभापती महोदय. विचारतो त्यांना मी. आणि म्हणून मला असं वाटतं डिस्टर्ब होऊ नका, बोला. काल माननीय मुख्यमंत्री खालच्या सभागृहात मिसिंग लिंक विषयी लोक बोलले म्हणून त्यांना फार राग आला. पण सत्यता मांडली. 7,181 कोटी रुपयाचा मिसिंग लिंक आहे सभापती महोदय. फक्त 13 किलोमीटर म्हणजे 540 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च झालेले आहे. कोणत्या तरी वर्तमानपत्रात आलं चांद्रयानाला फक्त 615 कोटी रुपये लागले. चांद्रयान जे पाठवलं ना चंद्रावर त्याला फक्त 615 कोटी रुपये लागले. मिसिंग लिंकला 7,181 कोटी लागले. त्याची दरड कोसळली रस्त्यावर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 18 तासात रस्ता सुरू केला. अरे इराणमध्ये 3 दिवसात पाडलेला पूल अमेरिकेनं बांधून टाकला. तुम्ही काय 18 तासात दरड काढली सांगता? इराणमध्ये 3 दिवसात अमेरिकेनं उडवलेला पूल इराणनं बांधून टाकला आणि तुम्ही 18 तासात दरड हटवली. फक्त तर काय मोठे तीर मारले का? तुम्ही सांगितलं होतं 240 वेगाने येणारे वारे सुद्धा 90 किलोमीटरच्या वेगाने वारे होते. ही देशाची टेक्निक, ती देशाची टेक्निक. कुठे गेली तुमची टेक्निक? आणि म्हणून तुम्ही मला असं वाटतं या जनतेचा पैसा आहे, जनतेला 66 दिवसात तुमचं हे मिसिंग लिंक पडतो. सत्य बोलल्यावर तुम्हाला राग येतो. देवेंद्र फडणवीसचा अपमान झाला म्हणजे का महाराष्ट्राचा अपमान झाला का? महाराष्ट्र वेगळा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, जिजाऊचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे. आपण त्याच्यातले नागरिक लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं भ्रष्टाचार मग आता तिथंच झालं. मग अटल सेतूला का चिरा पडल्या? कोस्टल रोड का गळतो? हे पण झालं ना. ह्या पण गोष्टी या काळात घडलेल्या आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं एक भ्रष्टाचाराचं थैमान या राज्यामध्ये सभापती महोदय आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सभापती महोदय मनोज जरांगे कुणबीच्या प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसले होते. मी त्यांच्या उपोषणात होतो. 2025ला सप्टेंबरमध्ये आंदोलन केलं होतं. विखे पाटील साहेब आहेत इथं. निश्चित घोषणा चांगली आहे, सगळं झालेलं चांगलं आहे, पण पुढे गाडीच धकत नाही. सरकारने घेतलेला निर्णय पण चांगला आहे. हैदराबाद गॅजेटचा मुद्दा महत्त्वाचा आहे, परंतु या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीची घोषणा होण्याची आवश्यकता आहे. माझे आजोबा पंजोबाची नाव नोंद जर असेल हैदराबाद गॅजेटमध्ये तर आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नाही आम्हाला झाला आमच्या मुलाबाळाला होऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्या हैदराबाद गॅजेट कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपासाठी सुद्धा सरकारला फक्त उपोषणाला बसल्यावर जाग येते, परंतु मला असं वाटतं त्याच्यामध्ये सरकारने सातत्यानं काम करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. आणि म्हणून हे राज्य आत्ताच्या घडीला सगळ्या स्तरावर जर बघितलं तर नुसतं जाहिरातीमध्ये गुंतलेलं आहे. कर्जमाफी अजून झालं नाही, पण सगळ्या बसवर कर्जमाफीच्या जाहिराती लागल्या. कर्जमाफी अजून झाली नाही, 1 रुपया आलेला नाही सभापती महोदय, पण कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे लागलेल्या आहे. अजून शेतकऱ्याच्या खात्यात रुपया आला नाही, परंतु कर्जमाफीच्या जाहिराती सगळीकडे सभापती महोदय लागलेल्या आहे. आणि म्हणून मी जास्त न बोलता एवढंच बोलेल, कशाला धरता सत्तेचा अभिमान. इथे जनताच्या दुःखाला नाही रे वाव. फक्त कागदावरती चालतात योजना, प्रत्यक्षात मात्र फक्त भ्रष्टाचार आणि घाव अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून या राज्याचं सरकार, याला पाय पण चालत नाही, याला डोळे पण जनतेचे दुःख दिसत नाही, याला कान आहे पण याला बाकी काही ऐकू येत नाही, अशा प्रकारचं सरकार सभापती महोदय. सत्तेचा माज आत्ताच्या घडीला सत्ताधाऱ्यांना आलेला आहे. आणि म्हणून नगर विकास विभाग असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्या विषयात भ्रष्टाचारानं थैमान घातलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी स्वतः सांगितलं की आम्हाला 54% रुपये वाटावं लागतात. 54%. मी संभाजीनगरला राहतो, आमच्या महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी कमिशनरला पत्र दिलं की आम्हाला कसे वाटावं लागतात. इथं 2%, तसंच मंत्रालयात सुद्धा 54% द्यावं लागतात. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून आत्ताच्या घडीला या राज्याची कायदा व्यवस्था अतिशय देशोधडीला लागलेली अशा प्रकारची स्थिती. सामान्य माणूस जीव मुठीत धरून जगतो या राज्यातला. भ्रष्टाचार पावलं पावली आहे. नगर विकास विभागाचा वेळ तर नगरपालिका असेल तर महापालिका असेल, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतंच काम होत नाही सभापती महोदय. महसूल विभागामध्ये साध्या लोकांना 7-12वर चेंज करायला 7-12वर मला असं वाटतं नोंद घेण्यासाठी 10-10 चक्रा मारावं लागतात. मोठे काम होत असेल, पण छोटे काम अजून सुद्धा होत नाही. तहसीलदाराच्या दारात 50 वेळेस जावं लागतं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून या 259 प्रस्तावाच्या निमित्तानं सरकारने ही ढासळलेली कायदा सुव्यवस्था असेल, ही महसूल यंत्रणा असेल, नगर विकास विभागातला भ्रष्टाचार असेल, मला असं वाटतं याच्यामुळे जनतेचं जीणं हलाखीचं झालेलं आहे. याचा मला असं वाटतं एक शेर म्हणून मी माझं भाषण संपतो. ये दबदबा ये हुकूमत, ये दबदबा ये हुकूमत, ये नशा ये दौलत, ये दबदबा ये हुकूमत, नशा ये दौलत, किरायादार है सब, किराएदार है सब, घर बदलते रहते हैं, घर बदलते रहते हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापती महोदय. धन्यवाद सभापती महोदय. या